डेपोच्या नावावर तस्करी करणाऱ्या टोळक्यांचा पोबारा करण्यात आलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात राजकीय नेत्यांचा आश्रय आणि स्थानिक प्रशासन यांच्या संगनमनातून हुस्नापूर बऱ्हाणपूर या अवैध घाटातून कमालीचा रेती उपसा केला गेला. तब्बल 2 महिन्यांपासून एका राजकीय पदाधिकाऱ्यांनी दबंगगिरी करून कोट्यवधीच्या रेती साठ्याची चोरटी विल्हेवाट लावली. सदर प्रकरण चव्हाट्यावर आल्यावर या टोळक्याने अजस्त्र यंत्रासह काल मंगळवारी तेथून पोबारा केला. एकीकडे खुद्द राज्य शासन पर्यावरणाबाबत गंभीर आहेत, अशातच कळंब राळेगाव विधानसभा क्षेत्रात रेती माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. राजकीय आश्रय असल्यागत या टोळक्यांचा धुडगूस आहे. हुस्नापूर बऱ्हाणपूर या हा डेपो प्रशांत डगवार राहणार यवतमाळ यांच्या नावाने अनधिकृत झाला होता, परंतु राजकीय माशी शिंकल्यानंतर एका राजकीय नेत्याच्या आश्रयाला असणाऱ्यांना तो अवैधरित्या बहाल केला गेला. गत 2 महिन्यांपासून कळंब व आसपासचे किमान 5 जणांचे टोळके या वर्धा नदी पात्रातील घाटातून उत्खनन करत होते. बातम्या प्रकाशित झाल्यानंतर या टोळक्यांचे धाबे दणाणले. मंगळवारी रात्री ट्रेजर बोटीसह यंत्र घेऊन हे टोळके तेथून पसार झाले. मात्र गत 2 महिन्यांपासून किमान दररोज 150 ते 200 ट्रॅक्टर रेती साठ्यांची या घाटातून विल्हेवाट लावली गेली. यातून शासनाच्या महसूल तिजोरीवर तथाकथित राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने प्रत्यक्ष डल्ला मारला गेला. एका ट्रॅक्टरमध्ये साधारणतः 1 ब्रास रेतीची वाहतूक केली गेली होती. गत 2 महिन्यांचा हिशोब केला गेला तर हा विषय कोट्यवधीच्या घरात जातो. त्यामुळे अवैधरित्या वळगावलेल्या या टोळ्याने सदर घाटातून किती उत्खनन केले असेल आणि उत्खनन वारेमाप पैशातून नेमके हिस्सेकरी कोण हे शोधून काढणे सर्वसामान्य जनतेकरिता अत्यंत आवश्यक झाले आहे. त्यामुळे या संपूर्ण अवैध उत्खनन केलेल्या हुस्नापूर बऱ्हाणपूर रेती घाटाचे भूमी अभिलेख विभागाकडून मोजमाप होणे अत्यंत आवश्यक आहे. शिवाय नेमका 2 महिन्यात किती रेती साठा उपसला याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाकडून दिला जावा आणि या तस्करी करणाऱ्या राजकीय आश्रित टोळक्याला किमान 5 पट दंड आकारावा अशी मागणी पर्यावरण प्रेमींमधून जोर धरू लागली आहे. एकूणच कळंब तालुक्यातील महसूल आणि पंचायत समिती यंत्रणा यांची कार्यप्रणाली संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.